नितीनजी खिलारे खरं तर ज्यांची मनोबोलकी असतात पण ज्यांना बोलता येत नाही त्यांच्या रेषा बोलक्या होतात असे जागतिक कीर्तीचे चित्रकार नितीनजी खिलारे पाठीमागे 2016 साली जे ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिक मध्ये साक्षी मलिकनं पदक जिंकल्यानंतर सहवागने ट्विट केलं होतं की ज्या देशामध्ये सोन्यासाठी आणि चांदीसाठी घरातल्या लेकी आणि सुना जाळल्या जात होत्या त्याच देशातल्या लेकी आणि सुना आज सोन्याची आणि चांदीची मेडल भारताला आणून देत आहेत। भविष्यामध्ये अशी मेडल आणून देणारे आमच्या भगिनी कुमारी ईशा आणि अर्पिता या ठिकाणी उपस्थित असणारे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय धनराजी पांडे साहेब, त्याचबरोबर उजेड देणारे माननीय चंद्रकांतजी दिघे साहेब, आणि मी जर जास्त वेळ बोललो ठेवली आणि तिथून दसरा या सणाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं। आता मी गावखेड्यातला माणूस आहे, थोडीशी ती झलक माझ्या भाषेमध्ये दिसत असेल। मी एका जुन्या जाणत्या माणसाला एकदा विचारलं की याच्या पाठीमागचं कारण काय असावं। त्या माणसानं दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं की भारतीय संस्कृतीचा आम्ही ज्यावेळी विचार करतो त्यावेळी लोपामुद्रापासून गौतमीपुत्र सातकर्णीपर्यंत भारतामध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती। आज आम्ही आईचा जो जागर घालतोय, आईच्या नावावरती हे करतोय, त्याच्या पाठीमागचं कारण देताना त्यांनी सांगितलं होतं की सगळ्याच कारणांमध्ये सगळ्यात पुढे स्त्रिया असायच्या आणि त्यावेळी ही नवरात्राची पद्धत चालू झाली असावी। आता जर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठं गेला तर सिंधू संस्कृती म्हणून जी संस्कृती आम्ही विचारात घेतो त्या संस्कृतीपासून जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यांच्या काठावरती शेती पिकवणारा भारतीय समाज आहे। आणि त्या माणसाने कारण असं सांगितलेलं होतं की ज्या काळामध्ये पाण्याचं आणि मातीचं परीक्षण करण्याची कुठलीच साधनं निर्माण नव्हती त्या काळामध्ये शेतकरी लोक स्वतःच्या शेतातली माती घेऊन यायचे, स्वतःच्या शेतातल्या विहिरीचं किंवा कुठलं तरी पाणी आणायचे आणि त्याच्यामध्ये 5 धान्य टाकायची। ती 5 धान्य टाकल्यानंतर स्वतःच्या शेतीतल्या मातीमध्ये ती धान्य कुठलं चांगलं उगवतंय ते धान्य पेरलं जायचं। माती आणि पाणी परीक्षणाची पद्धत म्हणून हे नवरात्र किंवा ती घटस्थापना करण्याचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्याच्यातून कृषी संस्कृतीतला हा दसऱ्याचा सण सुरू झाला। याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं असतील पण सद्यस्थितीला जर बघायचं झालं तर दसऱ्याच्या सणाला या ठिकाणी जे आगळं वेगळं महत्व आलेलं आहे त्या आगळ्या वेगळ्या महत्वामध्ये आजच्या काळात याचं महत्व आमच्यासाठी अधोरेखित करणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या रोजच्या धबडग्यामध्ये आमचे सण विसरून जातो, उत्सव विसरून जातो, अगदी काही लोक स्वतःच्या मुलाचे वाढदिवस पण विसरून जातात। आणि अशा काळामध्ये लोक एकत्रित यावे, वैचारिक मंथन व्हावं, त्यांच्यातून काहीतरी नवीन विचार बाहेर पडावा असं कुठंच दिसून येत नाही। आणि हे न दिसून येण्याच्या पाठीमागं आमचा समाज एक जरी वाटत असला तरी तो एकजीव झालेला नाही। आणि मग तो एकजीव होण्यासाठी आज श्रीकांत बापूंनी जी दसरा दरबारची संकल्पना मांडली ती संकल्पना ही विचारांचं वैचारिक सोनं लुटण्यासाठी आणि आम्हाला नव्या विचाराचं सीमोल्लंघन करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। खरं तर गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये बरंच काही घडलंय आणि बरंच काही घडत असताना बऱ्याच काही चुका पण आम्ही करून बसलोय। म्हणजे जग ओरडून सांगत होतं जागतिक तापमान वाढ होते, हे होतंय ते होतंय, त्यावेळी आम्ही शांत होतो, झाडं तोडण्यामध्ये आमचा पुढाकार होता। आणि मग मागाशी साहेबांनी सांगितलं तसं ऑक्सिजनची कमतरता ज्यावेळी आम्हाला जाणवायला लागली त्यावेळी आम्ही खाडकन जागे झालो। हे जागा होण्यासाठी किमान हा आजचा दिवस आहे। म्हणजे आतापर्यंत बोललेल्या प्रत्येक वक्त्यानं सांगितलं की आम्हाला काय केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत, विचार हा झाला पाहिजे, तो झाला पाहिजे। पण बापू दुसऱ्या बाजूला हा सामाजिक समतेचा, सामाजिक जागृतीचा विचार करताना आमच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय जागृती पण येणं गरजेचं आहे। कारण विषय देत असताना गिरीश भाई यांचा मला फोन आला की विषयावरती कुठल्या बोलणार आहे। मी त्यांना 2-3 विषयांची नावं सांगितली। खरं तर विषय कोणता बोलायचा हेच डोक्यात नव्हतं। आणि 2 वर्षापूर्वी ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असे आमचे मित्र सुशील कुमार शिंदे यांचे एक पुस्तक समोर पडलेलं होतं, शहर आत्महत्या करायचं म्हणतोय। आणि त्या पुस्तकामध्ये एक कविता होती, त्या कवितेची शेवटची ओळ होती, उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप ही कुणाच्या गुलाम नाही। आता हा विषय मी सांगितला, तो विषय सिलेक्ट झाला, पण नंतर तात्या वाघमोडेंचा फोन आला की यातला कुठला तरी एक शब्द कट करावा लागतोय। त्याचं कारण असं की त्या ग्राफिक डिझायनरला त्या ग्राफिक वरती ते बसवायला जमलं। मी विचार केला तर यातला कुठला शब्द कापायचा। उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप ही कुणाच्या गुलाम नाहीत। मी म्हटलं की अद्याप ही शब्द मी व्यासपीठावरती सांगून टाकतो कारण यातला प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे। इथं दिलंय की उजेड पेरणाऱ्या मशाली कुणाच्या गुलाम नाही। मित्र हो,
सगळ्यात महत्वाचं हे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये जागृतीची मशाल पेटली जाते त्यांचं हृदय कुणीच कुणाचं गुलाम होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आपण आजपर्यंत ऐकत आलो. कुणीतरी ती सांगितली असेल, तुम्हाला कुणी ऐकली असेल की रवींद्र बाबूंच्या त्या गीतांजलीमध्ये रवींद्रजी एक कविता लिहितात की अस्ताला जाणाऱ्या सूर्य एक दिवस पृथ्वीवरल्या सर्व प्राणी मात्रांना म्हणाला की मी अस्ताला गेल्यानंतर तुम्हाला उजेड देण्याचं काम कोण करेल. त्यावेळी एक मिणमिणती पंक्ती पुढे आली आणि म्हणाली की देवा, तुम्ही निश्चिंतपणे अस्ताला जा, तुम्ही गेल्यानंतर या धरतीला उजेड देण्याचं काम माझ्या परीने मी करण्याचं काम करेल. खरं तर एक पंक्ती समोर येते आणि उजेड देण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेते. पण आज आम्ही ज्यावेळी बघतो गेल्या 7-8 वर्षापासून भारतीय समाजामध्ये जे सरकार अस्तित्वात आहे ते समाज आम्हाला एक सॉफ्ट पॉइझन देते की ज्या सॉफ्ट पॉइझननं आमच्यातली माणुसकी संपत चालली आहे, आमच्यातलं माणूस पण संपत चाललंय आणि आमच्या डोळ्यावरती फुकटच्या विकासाचा एक चष्मा लावला जातोय ज्याच्यातून माणसं धर्मांध बनतायत, जातीवाद पेरला जातोय, माणसं कापली जात आहेत, विचारवंतांच्या, लेखकांच्या आणि त्याचबरोबर समाज माध्यमांवरती विष पेरणाऱ्या जाती निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा वेळी आम्हाला कुठंतरी गुलाम न होता जागरूक होणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला उजेड पेरणाऱ्या मशालींची आजच्या अर्थानं खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण उजेड पेरायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कारण उजेड हा पेरणारी गोष्ट नाही. पूर्वीच्या काळामध्ये छप्र असायचे आणि त्या ठिकाणी जर आम्ही उजेड पेरायला गेलो तर त्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली असती ना. आणि अशा काळामध्ये आम्हाला उजेड पेरणाऱ्या मशालींची भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण आमच्या देशामध्ये आम्ही 70 वर्षापूर्वी स्वीकारलेली लोकशाही आहे. त्या लोकशाहीची उघड विटंबना होते आणि अशा काळामध्ये आम्ही गप्प बसणं हे चुकीचं आहे. कारण बरेच लोक माझे फेसबुकवरती मित्र आहेत, माझं लिखाण ते वाचतात आणि लिखाण वाचत असताना मला एकाने प्रश्न विचारला, का हो सर, देशात चाललेल्या प्राप्त परिस्थितीवरती तुम्ही का बोलत नाही. कारण तुमच्या पोस्टवरती आम्ही वाचतो की एखादी कविता असते, एखाद्याचा सन्मान असतो, अमुक असतं तमुक असतं, पण देशातली राजकीय परिस्थिती, देशातली आर्थिक परिस्थिती, देशामध्ये जे सामाजिक गंडांतर येतंय त्याच्यावरती तुम्ही का बोलत नाही. त्या मित्राला मी उत्तर दिलेलं होतं, तो क्रांतीवीर बघितलायस का. तो म्हणाला हो बघितलाय. क्रांतीवीर चित्रपटातले एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगतो की क्रांतीवीर चित्रपटामध्ये एक विधवा बाई असते. दररोज सकाळी सगळ्याच्या अगोदर उठून ते नळावरती पाणी आणण्यासाठी जायची. पहिला नंबर तिचाच असायचा. पण गल्लीतल्या बाकीच्या बायका तिच्यापाशी यायच्या, माझा नवरा कामाला जायचाय, माझी मुलं शाळेत जायचे, अमुक तमुक अशी कारणं सांगायच्या आणि त्या पहिला नंबर असणाऱ्या बाईला शेवटच्या नंबरवरती ढकलायच्या आणि तिला पाणीच मिळायचं नाही. आणि अशा वेळी तिची खाष्ट सासू तिला मारायला लागली. नाना पाटेकर तिथं नाश्ता करत बसलेला असतो आणि त्या बाईचा मुलगा पळत पळत येतो आणि म्हणतो की माझ्या आईला वाचव. आता ते सगळं हिंदीत नाही, मी तुम्हाला इथं मराठीत सांगतोय की तो मुलगा म्हणतो माझ्या आईला वाचव. नाना पाटेकर म्हणतो की मी आज वाचवलं, उद्याचं काय, कारण मी दररोज तुझ्या आईला वाचवू शकत नाही ना. तर तो मुलगा म्हणतो मी खूप लहान आहे, मी काहीच करू शकत नाही. नाना पाटेकर म्हणतो कधी रस्त्यावरला दिवा फोडलायस का. तो म्हणतो हो फोडला. ही वीट उचल, त्या बाईचं डोकं दिवा समज आणि तिच्या डोक्यात घाल. नाना पाटेकरनं सांगितल्याप्रमाणे ते छोटंसं पोरगं वीट उचलतं आणि बाईच्या डोक्यात घालतं. ती बाई बाजूला पडते. हे सगळं बघत असणारी डिंपल तिथे उभी असते. ती एक पत्रकाराची भूमिका त्या चित्रपटामध्ये करत असते आणि ती म्हणते की प्रताप, म्हणजे नाना पाटेकरचं त्या चित्रपटातलं नाव, प्रताप तुला लोकांना जागृत करण्याचं किंवा लोकांना जागा करण्याचं चांगलं जमतंय, हे लोकांना तू शिकवायचं काम कर. त्यावेळी नाना पाटेकर सांगतो, हे कलमवाली बाई, मुझे पढ़ने पढ़ाने की बात मत कर, मैं भूखा हूं, मुझे उसळ पाव खाणे दे. आजपर्यंत माझी भूमिका ही उसळ पाव खाणाऱ्या नाना पाटेकर सारखीच होती. देशातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवरती बोलताना उसळ पाव खाणं हा माझा उद्योग होता. पण मित्र हो, खरं सांगू की उसळ पाव मिळणं सुद्धा आता अवघड झालं. आणि म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सीमोल्लंघन करताना, दसऱ्याच्या दिवशी आई जगदंबेच्या दारात विचारांचा गोंधळ मांडताना मला उजेड करणाऱ्या मशाली अद्याप कुणाच्या गुलाम नाही हे दाखवून द्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारताना आम्ही आमच्या देशाला आणि आमच्या वारसदारांना, ज्यांनी आमच्या हातामध्ये हे स्वातंत्र्य दिलं, त्या लोकांना एक शपथ दिली की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा मानस व्यक्त करत आहोत. गांधीजी असतील, आंबेडकर असतील, सावरकर असतील, भगतसिंग असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील, या सगळ्या माणसांनी अतुच्च त्यागानं दिलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची आणि समोरच्या लोकांपर्यंत वाहून नेण्याची जबाबदारी ही माझी आहे. कारण मी शपथ घेतली आहे, आम्ही भारताचे लोक,
भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा मानस व्यक्त करतोय. मला वाटतं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी माझ्यापैकी कुणी तिथं जिवंत नसेल किंवा जन्माला पण आलेलं नसेल, पण आमच्या बापदाद्यांनी जे स्वीकारलं ते स्वीकारलेलं पुढच्या पिढीला नेत असताना ते आहे असं जतन करून ठेवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. कारण जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून आमच्या देशाकडे बघितलं जातं, गौरवलं जातं. पण ते गौरवलं जात असताना गेल्या काही वर्षांची परिस्थिती, राजकीय परिस्थिती जर बघितली तर असं दिसून येतं की आम्ही राजकारणाच्या बाबतीमध्ये निरक्षर आहोत. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कारण सगळ्यात घातक जमात जर या देशामध्ये कुठली असेल तर ती जमात आहे राजकीय निरक्षरांची. कारण ज्या देशातले लोक ज्या राजकीय निरक्षर असतात त्या देशामध्ये कुठलीच क्रांती घडू शकत नाही. कारण असं असतं की ते मोठ्या अभिमानानं सांगतात की या देशातलं काहीच चांगलं होऊ शकत नाही म्हणून आम्ही मतदानाला जात नाही. हीच लोक खरं देशाचं वाटोळं करण्यासाठी उभी ठाकलेली आहेत. जोपर्यंत या लोकांच्या मनामध्ये ही राजकीय जागृती येणार नाही तोपर्यंत देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा मार्ग या देशामध्ये खुला होऊ शकत नाही. आणि तो विकासाचा मार्ग जर खुला करायचा असेल तर या देशातल्या प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्याची मशाल आता पेटणं गरजेचं आहे. मी ज्यावेळी विचार करतो की या देशामधले हे सगळं चाललंय काय किंवा कुठं आहे आणि मग आम्हाला काय काम करायचं आहे, तर हे काम करत असताना या देशातलं सरकार आम्हाला रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य देऊ शकत नाही हे कोविडच्या काळामध्ये आम्हाला चांगलं दिसून आले. अनेक सामाजिक संस्थांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, हे ठीक आहे. पण हे करताना आमची आरोग्य व्यवस्था किती सलाईनवरती आहे किंवा किती ऑक्सिजनवरती आहे हे आम्हाला दिसून आले. आणि अशा काळामध्ये आता लोकांनी
कोल्हापूरकडं, साताऱ्याकडं, पुण्याकडं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये चांगल्या अभ्यासिका आहेत, चांगल्या